कन्हेरी मठाच्या संग्रहालयात शिरताच समोर दिसतं ते भांड्यांचं दुकान. आजच्या काळात आपण केटरर्सकडे जातो, पण पूर्वी घरच्या कार्यासाठी इथूनच मोठे हंडे, बादल्या आणि पाणी तापवण्याचे बंब भाड्याने नेले जायचे. पहा ती माऊली किती निरखून हंडा आणि कळशी बघते आहे. हारीने रचून ठेवलेले हे भांडे. आणि थोडे पुढे गेले की दिसतात त्या पत्र्याच्या पेट्या. लग्नाचा आहेर असो किंवा मौल्यवान सामानाची साठवणूक, या पेट्या म्हणजे प्रत्येक घराची तिजोरीच. या पेट्या विकणारा आणि त्या खरेदी करणारा ग्राहक, त्यांच्यातील तो संवाद आपल्याला स्पष्ट जाणवतो. भिंतीवर सजलेल्या देवदेवतांच्या तसबिरी आणि त्या विकणारा हा कारागीर. घराघरात भक्ती पोहोचवण्याचे हे साधन आणि मुलांचे लाड पुरवणारी ही लाकडी खेळणी. प्लॅस्टिकच्या जगात हरवलेला तो पांगुळगाडा पाहिला की स्वतःचं बालपण आठवल्याशिवाय राहत नाही. बाजार म्हटला की खमंग वास तर येणारच. हा पहा चिवडा आणि फरसाण विकणारा दुकानदार. बाजूलाच त्या ठिकाणी छोटा मुलगा हट्ट करून बसलाय काहीतरी गोड घेण्यासाठी. आणि हे देवपूजेचे उपकरणे, ताट, पळी, पंचपात्री विकणारी दुकानं सजली आहेत. इथल्या प्रत्येक मूर्तीच्या चेहऱ्यावरचे भाव इतके जिवंत आहे की वाटतं आता हे लोक आपल्याशी बोलतील. गावातल्या या बाजारात फिरायला निघालेले एक छोटं कुटुंब पहा. लहान मुलांच्या फुग्यासाठी असलेला हट्ट आणि रंगीबिरंगी फुगे घेऊन उभा असलेला तो फुगेवाला. महिलांची गर्दी खेचणारा बांगड्यावाला देखील आपल्याला येथे जवळच भेटणार आहे. आणि मंदिराच्या बाहेर शांत उभा असलेला हा दगडी नंदी, ही केवळ शिल्प नाही तर आपल्या संस्कृतीचा कणा आहे. ग्रामीण जीवनाचा खरा आत्मा म्हणजे कष्ट. पहा ती महिला किती मायेने गाईचं दूध काढते. धारोष्ण दुधाचा तो आवाज जणू घुमतोय. आणि दुसऱ्या बाजूला सूत काढणारं, दोरं विणणारं हे कुटुंब. श्रमेच जयतेचा संदेश देणारं हे दृश्य आपल्याला स्वावलंबी जीवनाचं आठवण करून देतं. कन्हेरी मठातील ही सफर फक्त बघण्यासाठी नाही तर जगण्यासारखी आहे निश्चितच.